जन्म कुठं व्हावं तर या भूतलावर व्हावं, पृथ्वीवर व्हावं, असं स्वर्गाचे देखील देव देखील वर्णन करतात त्या मृत्यू लोकांचं. पण मला विसरले रे, म्हणजे मला विसरले ते तिथंच खचले, तिथं संपले. आणि जे काही मला विसरत नाही, ज्यांना आठवण आहे ते मधुरूप होऊन जातात, या शंका नाही असं देव सांगतात. आयशी नरदेहाची प्रीती कृष्ण सांगी उद्धवा प्रती, हिने शरीरे मज पावती नाना युक्ती विचारी. तुम्हाला येणार का अक्षर म्हणा हो स्वर थोडं तर एक 4-5 ओळी दोन ओळी वाचा कसं झाले की हो दिसत नाही एकदम तुझी गरज नाही सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की येऊनी नरदेहा प्रती कर्त्याची गवेषणा जे सारिती जे करीती, जो मी विश्वर त्रय जगती उत्पत्ती स्थिती संवारिता, बुद्धियुक्ती विवेक करणे ते जडे जे प्रकाशपणे, त्याचाही मी प्रकाशपूज म्हणे. येणे लक्षणे लक्षिती, आयचा नाना परीच्या अनुमाना, मी तव वश नव्हे जाना. अरे जे लक्षिती सांडून अभिमाना, नामस्मरणात येती काय ते साक्षातपणात येती. अरे ज्याची आशा होय निराश, त्याची ब्रह्म पावेगा सावकाश. येणे कळी काळावरी कासो, जाण अवश्य घातली. भगवान म्हणू लागले तो उद्धवाला, उद्धवा मी अचर या सृष्टीमध्ये अशा प्रकारचा जीवाचा बरीच उत्पत्ती केलो, परंतु मला विसरले म्हणले. आणि जेणे मला विसरले ते त्या ठिकाणी अशा प्रकारचं त्याचं असेल काही विचारूच नको. ज्याचं धड नाही त्याचं परत्र लोकांच्या ठिकाणी काय पोचतोस, वैकुंठ कैलासाच्या ठिकाणी हे इच्छा म्हणले अशा प्रकारचा असलेला म्हणून. आणि जो कोणी म्हणत असलेला त्या ठिकाणी अनन्य भावने शरण आला, तो कळीकाळाला जिंकला. कळीकाळ त्याचा असलेला त्या ठिकाणी अंधना झाला, अंकित झाला. अशा प्रकारच्या माझ्या स्वरूपाला जे भेट झाले, मला ज्याने ओळखिलं की त्या ठिकाणी अशा प्रकारचं त्याचं असलेलं सर्व असलेलं आणि सुफल झाला व्यवहार. अशा प्रकारची अवस्था आम्ही करतो, परंतु मलाच ओळखत नाहीत रे. हेच मोठं दुर्दैव आहे माझं, त्या ठिकाणी मला न ओळखण्याचं त्या जीव मात्राचं. अशा प्रकारचे भगवान उद्धवाला या ठिकाणी म्हणू लागले. मुख तम स्वतः सिद्ध असे, ते निर्मळ आरिसा दिसे. केवी बुद्धीचे निविवेक वसे, आत्मा भासे नरदेही. या नरदेहाच्या ठिकाणी प्राप्त असलेला आत्मा म्हणले, त्या आत्म्याची आणि स्वरूपाची या ठिकाणी गाठच पडू देत नाही म्हणले. उदाहरण देऊन सांगतात, आरसा त्या ठिकाणी अशा प्रकारचा आहे म्हणले.
आणि मुख बी निर्मळ आहे म्हणले. पाहिल्यावर असलेलं निर्मळ दिसतंय म्हणले. आणि ज्या ठिकाणी आरसा त्या ठिकाणी असलेलं नाही नसला किंवा असलेलं मुख आपलं घाण असलं तर तो त्या ठिकाणी घाणरूप दाखवतो. अशा प्रकारचा फरक एवढंच आहे रे मला, आणि कोणी ओळखत नाही. एवढीच अशा प्रकारची दुर्दशा आहे या जीवमात्राची असं म्हणू लागले. जेची विषयींचा इतिहास जाण तुझ सांगेन पुरातन. यदु अवधूत संवाद लक्षण ज्ञान साधन साधका. म्हणून याकरताच अशा प्रकारचं असलेलं यदूने त्या ठिकाणी अशा प्रकारची विचारलेली कथा आहे. अवधूत असले त्या ठिकाणी असलेले सांगणार आहेत म्हणले. आणि तेची दृष्टांताच्या ठिकाणी अशा प्रकार तुला सांगतो असं भगवान त्या ठिकाणी उद्धवाला म्हणू लागले. सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की हरी के मनतसे गोविंदो उद्धवामुचा पूर्वज यदो तेने ब्रह्मज्ञानाशी संवादो केला विषदो अवधूताशी. राजा यदू म्हणशी कैसा क्षात्र सृष्टीचा सूर्य जैसा राज चंद्राचा प्रकाशा निज तेज वशा लोपितू. तेने गुरुची लक्षणे ऐकत सायुज्य मुक्ती आली हाता. ते हे पुरातन कथा तुझ मी आता सांगेन. म्हणून यदू अवधूत असलेला त्या ठिकाणी यदू असलेला पूर्वज आहे म्हणले. ज्या यदूने त्या ठिकाणी अशा प्रकारची ऐकलेली कथा आहे म्हणली. अवधूताने सांगितलेली कथा जेने योग्यतेकडून पुरुष असलेला त्या ठिकाणी असलेला आणि मोक्षपदाच्या ठिकाणी जातो अशी कथा आहे. तुला सांगतो भगवान उद्धवाला म्हणू लागले. आरती ही म्हणायची बंद करायची. कोणी एक अवधूत निजते जे प्रकाशवंत ब्रह्मानंद डुलत यदू येतो देखील आहे. त्या यदूचे लक्षण आहे. त्या अवधूताचे लक्षण यदू परीक्षा पण देखिले ब्रह्मसूत्र धारण होय ब्राह्मण ब्रह्मनिष्ठाय. ऐसा तो अवधूत निर्भय निशंक वर्ततो यदू व्यावाडे पुरता जातो देखिला वनांतो सन्मुख. हा तुला प्राण तत्वता बाहेर रिगुने सर्वता स्वभावे प्राणापान समता झाली न धरिता धारणा. नवल तयाचे पाहणे दृश्य दृश्यत्वे देखोने झाला सर्वांगे देखणे देखणेपणे पाहतसे. मी एकूवनी वसता हे नाटवे त्याची याची ताय. झाली सर्वत्र सर्वगतता समसाम्यता सम्मत्वे. कर्म कार्य करता जाणं अवघा झाला मी आपण. क्रियेने वाहून या आन निमलोन जीवे केली. दोहीची या माता ठेविली होती हंता ते देह मिथ्यत्व पावता समूळ हंता पावले. नित्य नित्य होम नित्यानित्य होम द्वारे ब्रह्माग्नी प्रज्वळला. एकसरे जाळोने आश्रमाची चारी घरे केली घरे निजाश्रमी. त्या आश्रमा माझी होते शास्त्र श्रवण विधिवाद होती. ते जाळीने मी निश्चिते भस्म हाती एक लगेचे न लगेचे. विधी निषेध पैजा जळाले पंचायतन देवपूजाय. होता संचित क्रियमान पुंजाय. तोही ओझा पळाला. या परी तो अवधूत ब्रह्मानंदेची डुलत आहे. निज मुखे वेल्हावतो देखिला येतो यदुराये. अशा प्रकारचा तो अवधूत त्याची आशा निराशा अशा पाश सर्व त्या ठिकाणी असलेलं चालत असताना पृथ्वीला त्या ठिकाणी अशा प्रकारचं असलेलं
जिचा पाऊल सांचोल सुद्धा वाजत नाही. आणि मनाच्या ठिकाणी आशा आहे, त्या ठिकाणी असलेली निराश झालेली होती. आणि असलेले मन त्या ठिकाणी अशा प्रकारचे मनातली जे कल्पना होते, जे आशा तृष्णा वासना भुली इच्छा जे आहे म्हणले, हे कल्पना सर्व काही त्या ठिकाणी अशा प्रकारचे प्रज्वलित केली होती. कोणती? तो त्या ठिकाणी असलेले आणि ज्ञान अग्नीने त्या ठिकाणी जाळलेला होता असा ब्रह्मानंदे डुलत. स्वतः त्या ठिकाणी अशा प्रकारचा असलेला मी असा देहाचा नाही, माझा देह नाही अशा प्रकारचा डुलत. आणि या पृथ्वीवर असले स्वेच्छा मनोमार्गे त्या ठिकाणी कुणकर जवळ तिकडे असलेलं त्याचं असलेलं परिभ्रमण होत असल्या अवस्थेच्या ठिकाणी असलेली. आणि त्या यदूने त्या ठिकाणी अवधूतला जेने असलेले सर्व या शरीरामधले असलेले विकार धुतलेले होते त्यालाच अवधूत अशा प्रकारचं म्हणतात. तो त्या ठिकाणी यदू राजाने त्या ठिकाणी असलेले त्या अवधूताला पाहिले म्हणू लागले. संकल्प विकल्प रहित शुद्ध सर्वांगी विभूत या लागे बोली जे अवधूत येरवी विख्यात ब्राह्मण. संकल्प आणि विकल्पाचं त्या ठिकाणी निराश झालेले होते. आणि अशा प्रकारचा असलेला तो त्या ठिकाणी अशा प्रकारचा असलेला ब्राह्मण या यदूने त्या ठिकाणी असलेले पाहिले. सभवता समस्तू प्रपंच निज बोधे असे धुतो या लागे बोली जे अवधूतो ये रवी विख्यातो ब्राह्मण. संसाराची आज त्या ठिकाणी अशा प्रकारची नव्हती. संसार एक अशा प्रकारचा होईल आणि मागा असलेला पुढे झाला हेही त्या ठिकाणी नव्हता. संसार विरहित तो अवधूत त्या ठिकाणी होता म्हणू लागले. अहम दुहितो अवधूतो तोची योगी तोची पुनितो जो का अहंकार ग्रस्तो तोची पुनितो जन्म कर्मे. जन्मकर्माच्या ठिकाणी अडकला म्हणले. आणि ज्याचा अहम त्या ठिकाणी अशा प्रकारचा जळालेला आहे तोच अवधूत आहे. आणि ज्यानं असलेला त्या ठिकाणी अहमाने असलेला कर्तृत्वाचा त्या ठिकाणी मोठासा अशा प्रकारचा अभिमान घेतला की त्या ठिकाणी अशा प्रकारचा पुरुष अशा प्रकारचा असलेले या ठिकाणी नाथराय वर्णन करू लागले. वार्धक्य यावे देहाशी तव देह पण नाही देहापाशे नव्हेच जरेशे तारुण्याशी ते मूळ. काहीच नाही म्हणले. या शरीराच्या 3 अवस्था आहेत म्हणले त्या ठिकाणी बाल्य तारुण आणि वार्धक्य. जरा ही शेवटची स्टेप आहे म्हणले. ते त्या ठिकाणी असलेले बाल्यवयामध्ये तारुण्यामध्ये वार्धक्यामध्ये हे त्या ठिकाणी खबरच नव्हती. असा तो अवधूत अशाला त्या ठिकाणी अवधूत म्हणतात. जेने असलेले सर्व लिगाड सांगून टाकल्यात त्याला अवधूत अशा प्रकारचं म्हणतात. तेच असलेला ब्राह्मण असलेलं शुद्ध असं नाथराय वर्णन करू लागले. आणि काही त्याचे लक्षणे नीच नवा बोधू मौळू नेने भोगी जे नित्य नूतनपणे परम तारुण्य टवटवलाय. निजबोधाची या सत्ता द्वैत जिंकिले तत्वता ऐसा निशंक विचारता भय सर्वता त्या नाही. बौद्ध त्या ठिकाणी अशा प्रकारचा असलेला कोणता जाता त्या ठिकाणी अशा प्रकारचा अद्वैताच्या ठिकाणी मिळ झाली. त्या ठिकाणी द्वैत नव्हतंच असलेला आहे. असा निशंक अशा प्रकारचा मनोमार्गे गेला. मनोमार्गाने त्या ठिकाणी जिंकणारा होता म्हणू लागले. आयशी लक्षणे निर्धारिता अवधूत निजबोधे पुरता यदोषी उपजली विनेता श्रद्धा सर्वता अनिवार्य. अशा अवधूताला त्या ठिकाणी बघितलेलं आहे तर राजा यदूने त्या ठिकाणी निर्धारून पावला. निर्धारून पाहिलं तरच ओळखू येते. आणि त्या ठिकाणी प्रणिपात अतिशय विनीत राजा झालेला आहे. आता त्या अवधूताला असलेला त्या ठिकाणी काय प्रश्न करतो ते ऐका म्हणला. करोनी साष्टांग दंडवत अति नम्र श्रद्धायुक्त हात जोडून पुसत प्रसन्न चित्त रायाचे. सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की सच्चिनला ये म्हणा वाटली भेटतोय का? काढलं मी कुठे इकडे नाही. परत काढलं हा. गाव- या सच्चू या इथं या अडचण लाव. आता ती चित्र निघायचं तुझ्याकडे करतो तू काही घोळ करू. हा आता सचिन करतो. थोड्याकडे देते ते. अरे वा. बरं आहे जरा. ह्याला घ्या जवळ. गाडी माहिती कसला तू करता तू करता
सद्गुरुनाथ महाराज की जय पुंडलिकावतारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पार्वती पते शिव हर हर महादेव अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय कृष्ण जय जय राम की जय।